काँग्रेसचे विजय वडेट्टीवारांचे समर्थक नगरसेवक दिल्लीमध्ये दाखल झाल्याचं समजतंय। काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाळ यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे। त्यामुळे आता या बैठकीमधून काय नेमकं घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। चंद्रपूरमध्ये महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर सगळ्यात जास्त जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते काँग्रेसचे आहेत। मात्र प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार या दोन्ही गटांचे नगरसेवक आणि समर्थक नगरसेवक असे विभागले गेल्यानं चंद्रपुरामध्ये सत्तेचा पेच हा अद्यापही कायम आहे। सोमेश कोलगे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सोमेश, वडेट्टीवारांचे समर्थक नगरसेवक दिल्लीत पोहोचलेत, या पुढे त्यांचा कार्यक्रम काय असणार आहे? सगळे वडेट्टीवारांचे जे समर्थक आहेत ते सगळेच जण आता दिल्लीमध्ये आलेले आहेत। जर आपण आता पाहिलं तर मी इथे उभा आहे आणि हा के.सी. वेणुगोपाल यांचं हे दिल्लीतलं घर आहे। के.सी. वेणुगोपाल हे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि आपण पाहिलं तर चंद्रपुरातील एक अत्यंत साधारण महानगरपालिकेचा विषय, परंतु विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या काँग्रेसमधील दोन नेत्यांमधला वाद इतका टोकाला पेटलेला आहे की ही जी समोर आपण आता बस पाहतोय या बसमध्ये संपूर्ण बस भरून महानगरपालिकेचे नगरसेवक, म्हणजे एखाद्या राज्याचं सरकार स्थापन करताना किंवा एखाद्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये ज्या प्रकारे आपण शक्ती प्रदर्शन करतो तेव्हा जितकी ताकद लावली जाते त्या पद्धतीने चंद्रपूर महानगरपालिकेसाठी ताकद लावलेली आपण पाहतोय। हे सगळेच नगरसेवक आतमध्ये आहेत आणि आता त्यांनी म्हणजे आपण जर पाहिलं तर त्यांनी लाईट बंद केलेले आहेत कारण संरक्षण करावं असं वाटतंय। परंतु ही संपूर्ण बस भरून म्हणजे जे रिसॉर्ट पॉलिटिक्स म्हणून आपण ओळखलं तेच आपल्याला चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्याच दोन वेगवेगळ्या एकंदरीतच आता हे नगरसेवक दाखल तर झालेले आहेत। चंद्रपूर महानगरपालिकेतला जो वाद आहे तो थेट दिल्ली दरबारी पोहोचलेला आहे। दिल्ली हायकमांडकडून काय नेमका तोडगा काढला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोमेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.